सो हा आहे तो व्ह्यू ज्याने आम्ही एकदम पागल झालोय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ PR. माझं नाव आहे प्रशांत आणि जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी आलो आहे महाडला, म्हणजेच माझ्या होमटाऊनला. आणि माझ्या होमटाऊन जवळच एक छान अशी निसर्गरम्य अशी एक घाट आहे, त्याचं नाव आहे वरंदा घाट. सो मी आणि माझा भाऊ आज आम्ही एक छोटीशी राईड करायला तिकडे चाललोय. ऑलमोस्ट काहीतरी 30-35 किलोमीटर लांब आहे. सो बघूया कशी होते आमची राईड. कसे आहे ना, सगळे डोंगर मस्त एकदम धुक्यामध्ये लपलेत. हाडा की नाही कुत्र्यांनो, सगळ्या साईडला पण होत नाही. ते छान वाटत आहे, मस्त एकदम धुक्यामध्ये आहेत दडलेले. तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही बघू शकता, इथं पण एक समोर धबधबा, छान असा छोटासा मस्त धबधबा आहे. ऑब्वियस आता पाऊस एक आठवडा 2 आठवडे झाले, जसं श्रावण सुरू झालं तसं एकदम बंदच आहे, त्याच्यामुळे तेवढा असं काही जास्त पाऊस नाहीये. तर असा जर रोड इथून महाड पासून पूर्ण पुण्यापर्यंत केला, आय थिंक लोक 3-3 तासामध्ये महाड पुणे करतील. कारण का खूप छान रोड आहे. एवढा चांगला रोड असेल तर का नाही, कारण का ताम्हिणी घाट थोडा लांब आहे, 20-25 किलोमीटर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पडतं, पण रोड चांगला असल्यामुळे लोक ते प्रेफर करायचे. पण जर हा रोड जर एवढा जास्त चांगला असेल तर लोक मग हाच प्रेफर करतील. सगळीकडे कशी मस्त एकदम भाताची शेती आहे, एकदम पुरेपूर सगळे एकदम आलेले, एकदम पेरणी करून एकदम श्रावणातले सर्व सण साजरे करायला रेडी आहेत कोकणवासी. थांबवत आहे. बघू शकता मित्रांनो, तिथे एकदम छोटा धबधबा दिसतोय आणि पूर्ण एकदम ती व्हॅली आहे. किती छान दिसतोय. चलो आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. इथून तो संपूर्ण व्हॅलीचं दर्शन घडतं. संपूर्ण डोंगर एकदम धुक्याच्या चादरामध्ये दललेत, छान दिसतात. समोर आपल्याला दिसतात एक वॉटरफॉल. जर तुम्ही समोर बघू शकता, तिथे वरती जर तुम्हाला दिसत असेल, एक वरती डोंगर दिसतो, त्याच्या साईडला पूर्ण धुकं दिसतं. किती डेन्स धुकं, असं वाटतं की धबधबा हे चालय, ढगच खाली आले. हा एक आहे छोटासा धबधबा. रिटर्नला आपण मस्त फोटो काढूया. आता सध्याला आपण जाऊया वरती, कारण का जर आपण इथे थांबलो तर जे धुकं वगैरे आहे आणि थोडस ऊन वगैरे पडलं तर ते निघून जाईल. आपण चाललो आहोत पुढे. हा हे बघा, इथून तुम्हाला दिसत असेल, समोरचा डोंगर दिसतो, किती डेन्स धुकं आहे, किती डेन्स धुकं आहे. म्हणजे असं वाटतंय की लिटरली ढगच आले. आणि या सर्व डोंगराच्या वरती एक छोटस माझिरी नावाचं गाव, पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं हे गाव. ते क्रॉस करूनच आपण परत पुढे चाललोय. पुढे जाऊन आपल्याला परत एकदा डोंगराच्या एक घाटाचा रोड लागणार आहे. वाव, किती मोठा डोंगर आहे, किती मोठा डोंगर आहे. दॅट इज ह्यूज. समोर पण बघू शकता, एकदम सुळका दिसतोय.
पण आला. आय थिंक आता आपण प्रॉपर वरंद घाट चढायला सुरुवात करू. बाप रे बाप रे बाप, समोर पण बघू शकता किती जास्त धोका आहे. बापरे, नाही हे धोका नाहीये, हा 101% हा ढग आहे ढग. मी मानूच शकत नाही हे धोका आहे. एवढं डेन्स धोका असूच शकत नाही, हे ढग आहेत. असं वाटतंय की एक ढगाचा वॉटरफॉल चालू झालाय, क्लाउड फॉल तसा तो दिसतोय. वरतून येतोय आणि खालती जातोय. किती क्यूट आहे धबधबा छोटासा. हो हो, किती मोठ. व्हॉट अ व्ह्यू गाईज, काय व्ह्यू आहे हा. एक सेकंड मी तुम्हाला थांबून दाखवतो. तुम्ही बघू शकता संपूर्ण हा जो आहे हा ढग आहे, खाली मस्त चादर पसरले, हिरवगार डोंगर दिसतंय. किती छान आणि किती प्लेझंट व्ह्यू आहे. आणि समोरून मस्त बारीक 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 ऊन येते. म्हणजे असं वाटतंय की बस इथे बसावं आणि बस त्या नजाऱ्याकडे पाहत राहावं. आणि अशा नजारे फक्त आपल्याला ना पावसाळ्यातच बघायला भेटतात. हे आहे ऍक्च्युअल सह्याद्री आणि हे आहे ऍक्च्युअल सह्याद्रीचं रूप. जागेवरती युटर्न, जागेवरती किती मस्त आहे ना. एकदम डोंगराचं एकदम शिखर, कळस, त्या कळसाला एकदम बारीक ऊन. संपूर्ण महाड शहर ढगामध्ये लपल्यासारखं वाटतंय और आपण स्वतः ढगावरती आल्याची फिलिंग येते. खूप छान, खूप छान, सुंदर. अक्षरशः आपण स्वतः त्या धुक स्लॅश ढगामध्ये आहोत. किती छान आहे, किती छान आहे. इकडून सुळका दिसतो, समोर पूर्ण डोंगर, मध्येच एक छोटासा धबधबा, मध्येच एक सुळका. आणि हा आहे वरंद घाट आणि ही आहे वरंद घाटांची पूर्ण सुंदरता. तुम्ही बघू शकता एकदम कवळं कवळं ऊन या डोंगरांवरती पडत आहे आणि एकदम त्या डोंगरांची सुंदरता एकदम अशी वेगळीच निखरून येते. म्हणजे जेवढ्या लांब नजर जाईल तेवढे हे डोंगर. समोर एक तिथे छोटासा धबधबा आहे, एका बाजूला हे उंच 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 डोंगर आणि दुसऱ्या बाजूला ही मोठी दरी. जाणार आहोत पुढे, समोर हॉटेल्स आहेत, तिथे थांबूया. तिथे आहे ऍक्च्युली आपले वाघजाई देवीचं मंदिर आहे, देवीचं दर्शन घेऊया. परत आले घेऊन दे. या एका व्ह्यू साठी
सकाळी आम्ही 7 वाजता उठून आम्ही जिकडे जिकडे बघाल तिकडे फक्त तुम्हाला मस्त व्हॅली दिसते, मस्त ढग, समोर ढग दिसत आहेत, समोर कवळं ऊन पडलंय आणि त्या उन्हामध्ये या नजाऱ्याची तर एकदम अशी म्हणजे सुंदरता वाढते. हे मस्त एकदम छोटे 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 माकडं आहेत, त्यांचे पिल्ले आहेत. आणि हे आहे समोर वाघजाई देवीचं मंदिर. जाणार आहोत तिथे पण आपण दर्शन घ्यायला, पण आधी या नजाऱ्याचं पण. कसं वाटतं मनीष? एक नंबर. तर सकाळी 7 वाजता उठून आलास, बरं वाटतंय की चांगलं वाटतं की? पैसा वसूल. तू किती याच्यामध्ये पैसा दिलास पैसा वसूल व्हायला? इकडे पण बघाल मस्त एकदम आणि एकदमच हे आहे वरण घाटाचं